आणखीन एक मोठा प्रवेश आज भाजपमध्ये होतोय. खरं तर गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चेत असलेले हिरे कुटुंबीय पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल होत आहेत. अपूर्व हिरेंच्या प्रवेशानंतर आज पुन्हा एकदा हिरे कुटुंबातला एक मोठा व्यक्ती भाजपच्या गळाला लागलाय. आपल्यासोबत स्वतः अद्वै हिरे आहेत. भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश होतोय आणि चर्चा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. का निर्णय घ्यावा असं वाटला भाजप प्रवेशाचा? निश्चितपणानं गेले अनेक दिवस मतदारसंघातल्या लोकांबरोबर मी काम करतो आहे आणि भारतीय जनता पक्षात या आधीसुद्धा 10 वर्ष मी काम केलेलं आहे. आज सत्तेमध्ये राहून लोकांची जी कामं करता येतात ती विरोधी पक्षात राहून करता येत नाहीत आणि छोटे छोटे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा सत्तेची गरज लागते. आणि म्हणून जो मतदारसंघामधल्या ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी आहेत, ज्या जनतेच्या अडचणी आहेत, जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे सगळं सोडवण्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर येणं गरजेचं आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये झपाट्यानं विकास होताना पाहायला मिळतोय. आज नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा पुढच्या वर्षात येतोय आणि त्यासाठी इतका प्रचंड निधी हा मोदी साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. आणि गिरीश भाऊंसारखं एक भक्कम नेतृत्व उत्तर महाराष्ट्रामध्ये असताना त्याचा फायदा मालेगाव तालुक्यातल्या जनतेला करून देता आला पाहिजे, ही मुळात माझी भूमिका आहे. आणि म्हणून गिरीश भाऊंचा एक संपर्क मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत कसा कनेक्ट करता येईल या दृष्टिकोनातनं काम करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला. थोडक्यात घरवापसी आज भाजपमध्ये होते. तुम्ही भाजप सोडून जे ज्या दुसऱ्या पक्षात गेलात तिथं साधारणपणे तुम्ही किती वर्ष काम केलं आणि कामाची साधारणपणे पद्धत काय होती, काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, भारतीय जनता पक्षाची संस्कृतीच वेगळी आहे. इतर पक्षांमध्ये काम करत असताना जो काही अनुभव असतो तो वेगळा असतो. मी शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर काम केलं आहे आणि गेले 3 वर्ष 4 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे. शिवसेनेमध्ये शिवसैनिकांची जी ताकद असते ती एक वेगळी ताकद असते, हे निश्चितपणे मान्य करायला लागेल. पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जी शिस्त असते हा प्रचंड मोठा फरक आहे. हा पार्टी विथ डिसिप्लिन आहे. इथं आदेशावरती सगळं चालतं आणि पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचं पूर्णपणे पालन करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणानं करत असतात. त्यामुळे इतकं अनुशासन भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षात पाहायला मिळत नाही, हा निश्चित फरक आहे. नाही, तुमच्या शिवसेना प्रवेशाचा जो पूर्ण घटनाक्रम होता तो महाराष्ट्राने सुद्धा पाहिला होता. संजय राऊतांचे, उद्धव ठाकरेंचे, शिवसेनेचे एक महत्त्वाचे किंवा निकटवर्तीय नेते म्हणून तुम्हाला ओळखलं जातो. पण नेमकं काय घडलं की भाजपमध्ये यावंसं वाटलं? केवळ मालेगाव मतदारसंघाचा विकास, पंतप्रधानांचं विजन, का तुमच्या विविध शिक्षण संस्था आणि इतर संस्थांच्या मागे जो चौकशीचा ससेमिरा लागलाय तो टाळायचा होता? नेमकं कारण काय? नाही, असं म्हणता येणार नाही. जे काही चौकशा लावल्या गेलेल्या आहेत त्यांना तर सामोरं जे आमचे पालकमंत्री म्हणजे जे मालेगावचे मंत्री आहेत विद्यमान त्यांनी लावलेले आहेत. पण त्या चौकशांना आम्ही सक्षमपणानं उत्तर देतो आहे आणि न्यायालयीन बाबी आहेत. दादा भुसेंनी मुद्दाम तुमच्या मागे चौकशा लावल्या असं तुमचं म्हणणं आहे? हो, निश्चितपणानं त्यांच्या विरोधात मी विधानसभा लढू नये म्हणून त्यांनी मला एका खोट्या केसमध्ये तुरुंगात घातलं आणि त्या केसमध्ये जेव्हा मला जामीन झाला तेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलं की ही दिवाणी केस आहे, ही फौजदारी होऊच शकत नाही, त्यामुळे तुम्ही चुकीच्या आरोपामध्ये चुकीची केस दाखल करून या माणसाला तुरुंगात ठेवलं. हे हायकोर्टच्या जजनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी झाल्या. पण या सगळ्यांना समर्थपणानं मी उत्तर दिलेलं आहे आणि 9 महिने तुरुंगात राहिल्याच्या नंतर सुद्धा तितकेच ताकदीने विधानसभेची निवडणूक मी लढलोय. त्यामुळे चौकशाला किंवा या कशाला घाबरून मी भारतीय जनता पक्षामध्ये येतोय हे अत्यंत चुकीचं आहे. पण ज्या आज जनतेचे प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहेत, यावर्षी अतिवृष्टीचं इतकं मोठं संकट शेतकऱ्यांच्यावरती आहे आणि मग तिथं जेव्हा जनतेला मदत करण्याची वेळ येते त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्याशिवाय पर्यायच नव्हता आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचा विचार करून भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. नाही, आता याच्यामध्ये एक थोडंसं कॉन्ट्रडिक्शन असं आहे की तुम्ही पूर्वी विरोधी पक्षात होतात तेव्हा तुमच्यावर केस केली जात होती. दादा भुसेंनी जाणीवपूर्वक तुम्हाला अडकवण्यासाठी केस केली असं तुमचं म्हणणं आहे. आता तर तुम्ही त्यांचा सहयोगी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आलात, मग कसं जमायचं हे सगळं? मालेगावचं गणित कसं जमेल? मालेगावमध्ये 100% भाजपा करण्याच्या दृष्टिकोनातनं स्वबळावरती जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लढण्याच्या संबंधीचा आमची सगळ्यांची पूर्णपणाने तयारी असणार आहे. बाकी आघाडी युतीच्या संबंधितला जो काही प्रश्न असेल तो वरिष्ठ पातळीवरचा आहे, तो आमच्या पातळीचा विषय नाही. त्यामुळे आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ जो निर्णय घेतील, त्यांनी युती ज्या पद्धतीने सांगितली ती युती, त्यांनी सांगितलं स्वतंत्र लढा, जो निर्णय असेल ते पक्षश्रेष्ठी घेतील. तर तयारी आम्ही पूर्ण ठेवू, पण निर्णय हा नेत्यांचा असेल. तुम्ही आता असं म्हणालात की मी विधानसभा लढू नये याच्यासाठी माझ्यावर खोट्या केसेस दादा भुसेंकडनं करण्यात आल्या, म्हणजे तुमच्या विधानसभेवरती तुमचा क्लेम कायम आहे?
आज तसं म्हणता येणार नाही, कारण भारतीय जनता पक्षामध्ये मी काही कुठली अपेक्षा घेऊन आलेलो नाही. मी लोकांचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि पक्षाने भविष्यात मला जी कुठे संधी द्यायची असेल ती पक्ष योग्य वेळी देईन आणि जी जबाबदारी पक्ष देईल ती मी पार पाडेन. सध्या कुठल्या कुठल्या तुमच्या संस्थांची आणि एकंदर प्रकरणांची चौकशी सुरू आहे? कुठल्या कुठल्या एजन्सीच्या मार्फत तुमच्यावरती चौकशी किंवा इतर गोष्टींचा जो काही ससेमिरा आहे तो सध्या आहे तुमच्या मागे? नाही, ज्या काही चौकशा त्या शिक्षण खात्याच्या माध्यमातून किंवा पोलीस खात्याच्या माध्यमातून चालू आहेत. याच्यामध्ये ईडीमध्ये किंवा इतर कुठल्या संस्थांमध्ये त्यांनी प्रयत्न केला, पण त्या चौकशा काही होऊ शकल्या नाही, कारण टेक्निकल ग्राउंड्सवर काही ते बसत नाही. पण ज्याही चौकशा चालू आहेत त्यांना सक्षमपणाने आम्ही उत्तर देतो. अमित शहानी 2024च्या निवडणुकीच्या काळामध्ये एक खरं तर घोषणा केली होती, ती म्हणजे 100% भाजप संपूर्ण कमळ. 2029 मध्ये भाजपनं संधी दिली तर मालेगावमधून विधानसभा लढाल दादा भुसेंच्या विरोधामध्ये? भाजपने संधी दिली तर मी राष्ट्रपती पदाची सुद्धा निवडणूक लढायला थांबणार नाही. तेव्हा ती चिंताच नाही. जे नेत्यांचा आदेश असेल तो पार पाडू. आता खरं तर जोपर्यंत नेत्यांचा आदेश येत नाही तोपर्यंत तुम्हाला युती म्हणून लढावं लागेल असं तुम्ही देखील म्हणालात. कसं ऍडजस्ट होईल? कारण ज्या भुसेंच्या विरोधात तुम्ही संघर्ष केला, ज्या शिवसेनेच्या विरोधात तुम्ही संघर्ष केला, त्यांच्यासोबतच उद्या मांडीला मांडी लावून बसावं लागणार आहे. कसं सहन करणार आहे सगळं? किंवा ही समीकरणं कशी जुळवू जे तुम्ही जुळवाल आणि कार्यकर्त्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करणार आहात तुम्ही या सगळ्या गोष्टी? ज्या जागा आमची पक्षश्रेष्ठी आम्हाला लढायला सांगतील त्या जागांवरती आम्ही लढू. ज्या जागा त्यांच्या असतील त्या जागांवर ते लढतील. त्यामुळे त्यांच्यावर स्टेज शेअर केलं पाहिजे किंवा त्यांच्या व्यासपीठावर गेलं पाहिजे अशी आवश्यकता नाही. भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणानं लढेल. युतीत लढायचं का स्वबळावर लढायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल. एक शेवटचा प्रश्न, तोच पुन्हा मुद्दा अधोरेखित केला जातो सातत्यानं, की तुमचा हा प्रवेश, यापूर्वी तुमचे बंधू अपूर्व हिरे असतील किंवा आज तुमचा प्रवेश असेल, चौकशीचा ससेमिरा लागल्यामुळे या लोकांचा प्रवेश भाजपमध्ये होतोय, हा एक थेट आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय. या आरोपाला काय उत्तर असेल? अशी वस्तुस्थिती नाही आहे. ज्या त्या मतदारसंघातली परिस्थिती असते. अपूर्व हिरेंचा मतदारसंघ नाशिकमध्ये आहे, माझं मालेगावमध्ये आहे. आमच्या दोघांच्या राजकीय भूमिका किंवा राजकीय गणितं ही वेगळी आहेत. त्यामुळे व्यक्तिशः आमच्या दोघांच्या प्रवेशाशी काही संबंध नाही. आणि भारतीय जनता पक्षातच मी होतो. जर युतीमध्ये भारतीय जनता पक्षाने मालेगाव बाह्य मतदारसंघ घेतला असता तर मी भारतीय जनता पक्षाकडनंच लढलो असतो. पण त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडे संधी नव्हती आणि त्यामुळे मी दुसऱ्या पक्षाकडनं लढलो. त्यामुळे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी मी येतोय का चौकशा थांबवायला येतोय अशातला अजिबात भाग नाही. भारतीय जनता पक्षात जरी आलो तरी ज्या चौकशा चालू आहेत त्या चालूच राहणार आहेत. त्या काही बंद होणार नाहीत. त्याला कायदेशीर रीतीनेच उत्तर द्यावं लागेल आणि ते आम्ही सक्षमपणाने देऊ. तर हे होते अद्वै हिरे, ज्यांनी सांगितलं की कुठल्याही चौकशी किंवा एकंदर कुठल्याही दबावाला बळी पडून हा प्रवेश झालेला नाही. मी विधानसभा निवडणूक लढू नये यासाठी दादा भुसेंकडनं जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर पद्धतीने या सगळ्या चौकशा लावल्या गेल्या. त्यामुळे प्रवेशापूर्वीच अद्वै हिरेंनी आपल्या सहयोगी पक्षाच्या मंत्र्यांवरती थेट आरोपांचा एक भडीमार केलाय. त्यामुळे या सगळ्या आजच्या प्रवेशानंतर पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातली समीकरणं कशा पद्धतीनं बदलतायत आणि जर पक्षाने संधी दिली तर आपण दादा भुसेंच्या विरोधात मालेगावमधून निवडणूक सुद्धा लढू, पदाची सुद्धा निवडणूक आपण लढायला तयार आहोत असं देखील अद्वै हिरेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधली समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलतील अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते.